जनमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। हे आपल्या विद्यालयामध्ये आलेले आहेत। आज हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर मिडगुले यांचं आध्यात्मिक व्याख्यान होणार आहे। हे व्याख्यान शूटिंग करणार आहोत आणि ते तुम्हाला 2-3 दिवसानंतर यूट्यूबवर सुद्धा पाहायला मिळेल। म्हणून सगळ्यांनी एकदम शांतपणे त्यांचं व्याख्यान ऐकायचं। त्यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर ते तुम्हाला जे काही प्रश्न विचारतील त्या प्रश्नाची योग्य उत्तरं, चांगली उत्तरं तुम्ही आम्हाला द्यायची, त्यांना द्यायची, उत्तरं द्यायची। त्याचबरोबर आपल्याकडे जवळजवळ 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून आध्यात्मिक वर्ग सुरू आहे। तुमचं हरिपाठ, भजन यासारखे तुम्ही तिथं प्रॅक्टिस घेतली जात आहे। तुमच्या आपल्या शाळेतले जे विद्यार्थी हरिपाठाला येतात, आध्यात्मिक वातावरण आपल्याकडे आहे। ज्या मुलांचे 2 अभंग पाठ असतील त्यांना हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज मिडगुले यांच्यातर्फे पुस्तक भेट देण्यात येणार आहे आणि जे प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देतील त्यांना पण ते बक्षीस देणार आहेत। त्यामुळे त्यांचं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान खूप छान ऐकायचं आणि हे व्याख्यान आपल्याला यूट्यूबवर सुद्धा ऐकायला मिळणार आहे। त्यामुळे एकदम शांतपणे त्यांचं व्याख्यान ऐकायचं। उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारी जागे यावी सृष्टीला की जागे यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा मार्ग सारे स्वच्छ व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी ही सकाळ रोज यावी मानसाचा देव व्हावा मानसाचा देव व्हावा। विद्यालयाचे सर्व गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार। मुलांनो, आजकाल बघा जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो। तुम्ही कशाने चालता? जो माणूस पायाने चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्याने चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो। मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये थोडं तरी पायाप्रमाणे डोक्यानेही चालायला शिकवणार आहे। डोक्याने म्हणजे डोक्यावर नाही जात ते पुढे डोक्याने म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरूनच जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे मी तुमच्या समोर उभा आहे। बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं अरे आम्ही गरीबाची, आम्ही कमी हुशार, आम्ही हलक्या जाती जन्मलो, आम्ही कसे मोठे होणार? तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार। माणसाला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी थोडा तरी शिवरायांचा आणि संतांचा इतिहास ज्ञात हवा। जगावं कसं आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं, मारावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं। आता मला सांगा, तुम्हाला कुठे शंभूराजासारखं मारायचंय की पुन्हा गरज आहे का? देवधर्मान देशासाठी प्राण घेतले हाती तुला मी सरदार माझा काय कुणाची भीती जगून मरावं म्हणून जगावं हेच आम्हाला ठावं। 39 दिवस आमच्या राजाचे त्या औरंगजेबाने हाल करून आले, त्या औरंगजेबाच्या पुढे भारतात खडग सुद्धा नाही, पण आमच्या राजाची प्रत्येक वर्षी जयंती पुण्यतिथी साजरी होते का? देशासाठी, धर्मासाठी, समाजासाठी जगला आणि समाजासाठी मेला। मुलांनो, तुमची पिढी खरं तर सर आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षा ही 15-16 ची पिढी हुशार आहे। पण भानगड काय झाले तर जास्तच हुशार आहे।
हे चांगलं आहे, यांच्यापर्यंत एकतर पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाही. बघा, प्रत्येक गावामध्ये संतांचे अभंग, संतांचे विचार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वर्षी काकडा, भजन, कीर्तन, प्रवचन याच्यामध्ये गायले जातात आणि ते ताजेतवाने वाचतात. रूप पाहतालोचनी सुंदर ते ध्यान, देवाची आद्वारी येवलेचे रोप, अवघाची संसार, हे अभंग 700 वर्षानंतरही ताजे तवाने वाटतात. पण ह्या पिढीच्या डोक्यात ते बसत नाही. त्या पिढीच्या डोक्यातली ही शांताबाई गेली. आला बाबूराव. मला सांगा, ही शांताबाई आणि बाबूराव तुम्हाला परत दिसले का दुसऱ्या वर्षी? विजयचं, ऑर्केस्ट्राचं, सिनेमाचं गाणं एकच वर्षी येतं, एकच वर्ष फेमस होतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. पण संतांचे अभंग 700 वर्षांनाही तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी आजही जिवंत आहेत. आपल्या गावामध्ये जो उपक्रम सुरू केला ना, खरंच मी ग्रामस्थांना धन्यवाद देतो. तर तुम्ही गाड्या आणा, बांगले आणा, सगळं मिळेल, पण तुमची पिढी जर संस्कार संबंधी नाही तर ती तुम्हाला काही फायद्याची नाही. म्हणून संस्काराची गरज आहे. आणि ह्या गावामध्ये तो मुळशी पॅटर्न, पहिला मुळशी पॅटर्न वेगळा होता. पहिला मुळशी पॅटर्न पाहिला ना तुम्हाला, तो वेगळा होता. पण हा मुळशी पॅटर्न, तो संस्काराचा मुळशी पॅटर्न ह्या ग्रामस्थांनी सुरू केलाय. मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सहभागी व्हा. कारण माणूस किती मोठा व्हायचा त्यापेक्षा तो कसा मोठा व्हायचा महत्वाचा आहे. तर मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. माणसाला असं वाटतं, अरे मी भुक्का, मी लुकडा, मी काळा, मी मुंगळा, मी कसा मोठा होणार? काळा मोठा होणार आणि काळ्यापेक्षा मुंगळा मोठा होणार. तुम्हाला माहिती एक नाव सांगू, भारताच्या राष्ट्रपती काय नाव त्यांचं? काय, कोणत्या जाती जन्मल्या? त्यांचा कलर काय गोरा होता का? कलरवर काय नसतं. तुमच्या दिसण्यावर काय नसतं. देवानं आपला कोणता कलर द्यायचा, कोणता रंग द्यायचा, कोणत्या घरानं जन्मायचं हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्म दिल्यानंतर मृत्यूपर्यंत तो प्रवास, आणि जो तुमच्या हातामध्ये आहे ते शिक्षण. शिक्षण म्हणजे क्षणाला शिकायचं असतं. मी तुमच्या डोक्यावरून जाईल असं काही सांगणार नाही. तुमच्या डोक्यात घुसल, डोक्यात बसल, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होईल. अविश्वास जेवण जाणार आहे. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, काय लक्ष आहे का? रताळला. कारण जीवनामध्ये तुमच्या 2 तास महत्वाचे आहेत. कोणते 2 तास माहिती आहेत का? हा 1 तास. या 1 तासातला एक सकारात्मक विचार घेतला तर तो तुमचा दुसरा तास महत्वाचा होईल. महाराष्ट्रामध्ये एक शोकांतिका आहे सर. प्रत्येक गावामध्ये मी हिंडतो, अर्धा महाराष्ट्र, नागपूर, भंडारा प्रत्येक राज्यामध्ये हिंडतो. पण एक शोकांतिका आहे, प्रत्येक गावामध्ये मुलांनी काम करू नाही का मागले. एका गावामध्ये मी आता रामायण सांगितलं तर रामाचा जन्म सीतास्वयंवर का रावणाचा वध, रावणाला पुढे मारलं, कसं मारलं, विभीषणाचा अभिषेक, सगळं सांगितलं. आणि सगळं सांगितलं त्यानंतर मी बघितलं एक पोरग होतं, त्याला विचारलं, हे मागून 2 नंबर बळा, रावणाला कोणी मारले? ते म्हणतो मी नाही मारलं. आता तू काय मारणार? तुम्ही शाळेत लक्ष नसतं, शिक्षक काय शिकवतो, राम काय कुठं तुझं लक्ष द्या. त्यामुळे तुमचं लक्ष काय आहे सध्या? तुमचं लक्ष काय आहे सध्या? टीव्ही, मोबाईल, डीजे, काय लक्ष आहे तुमचं? तुमचं लक्ष आहे शिक्षण. शिक्षण म्हणजे क्षणाला शिकायचं असतं. लहानपणी तुम्ही एक गोष्ट होती बघा, 2 लहानपणाची शर्यत लागते आणि त्यातला एक जिंकतो. कोण जिंकतो? कोण? तसा चपळ होता तरी कसं का जिंकला? प्रत्येक गोष्टीपासून काहीतरी बोध घ्यायचा असतो. प्रत्येक धड्यातून काहीतरी धडा घ्यायचा असतो. धडे काय फक्त तुम्हाला शिकून सवरून पास होण्यासाठी नसतात, काहीतरी त्याच्यातून शिकायचं असतं. त्या गोष्टीमधून तुम्ही काय घ्यायचं? काय घ्यायचं? थांबायचं नाही, आळस करायचं नाही, पुढे झोपायचं नाही. प्रत्येक गोष्टीमधून त्या सशापासून तुम्ही काय शिकायचं? आळस, कंटाळा, बेफिकिरी हे तुमचे दुश्मन आहे, शत्रू आहेत. त्यांना पहिलं बाहेर काढा. तर मी तुम्हाला सांगत होतो प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुम्हाला दुसरं नाव सांगतो, भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम. कोणत्या जाती जन्मले? फार पैलवान होते का? अहो त्यांची तर अशी परिस्थिती होती, लहानपणी त्यांना खायला अन्न नव्हतं. मुस्लिम समाजातला एक तरुण उपाशी मरत होता. त्यांनी लहानपणी 5वीत असताना पेपर टाकायचं चालू केला. पेपर टाकून जे पैसे मिळते त्याला खायला मिळायचं. आणि उपाशी पोटी शिकले. आणि त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या बहिणीनं 11वीला गेल्यावर त्यावेळेला बांगड्या गहाण ठेवल्या आणि तोच भारताचा राष्ट्रपती झाला. पण तू काय झालं? पेपर टाकता उरलेल्या रेल्वेमधून ते लेख वाचायचे. लेखामधून त्यांनी काहीतरी चांगलं घेतलं आणि चांगलं घेऊन त्यांच्या डोक्यामध्ये आल्या, आपणही काहीतरी संशोधन करू शकतो. आणि मिसाईल मॅन पहिला राष्ट्रपती भारताचा झाला. मुस्लिम समाजाच्या कोणत्या जाती जन्मलो काय नाही. मला एक नाव सांगू, PT उषा.
कोणत्या जाती जन्मली होती माहिती? कोणत्या जातीत? आदिवासी समाजातली एक तामिळनाडूची मुलगी 35% मार्क होती. मार्क कमी असलं तर काय बिघडायचं नाही. तुम्ही आदिवासी डोंगर भागातले आहात, कातकरी समाज आहात, मागास समाजाचे आहात. एक खेळाडूला एक पदक मिळवलं ना जरा ताट नसतं. तर मी तुम्हाला पहिलं सांगितलं तो तुमचा दुसरा तास कोणता मला सांगू का मुलांना? दुसरा तास तुमचा अजून 10-12 वर्षानं तुम्ही 25-27 व्हाल. आणि सर प्रत्येक महाराष्ट्रातली शोकांतिका आहे, प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांची लग्न होत नाही. आणि ती मुलं कोणती सांगू? आता जे अभ्यासात टंगण मंगळ करतात, सरांचं ऐकत नाहीत, बापाचं ऐकत नाहीत, कोणाचंच ऐकत नाही. त्यांना वाटतं मी राजा झालो. थोडीशी शेंडी फुटली तर त्याला वाटलं मी काहीतरी मोठा झालो. आता जे आपलं करिअर घडवत नाही, पुढे नोकरी धंदा काम धंदा शोधत नाही आणि टोकार बेकार राहतात, अशा 12% मुलांची लग्न होत नाही. आणि तुमची लग्न व्हावा त्यासाठी मी इथं आलो. त्यामुळे जरा कान करू नाही का? कारण तो दुसरा तास कोणता महत्वाचा? आता 1 तासातला चांगला विचार बघा. पाऊस पाहिजे तुम्ही? पावसाचे काही ते मातीमध्ये पडतात, धुवून जातात, काही ते थापाच्या तोंडामध्ये पडतात, त्याचं विष होतं, काही थेंब लोहाराच्या तक्त्यावर पडतात, बाष्पीभवन होतं, काही थेंब आळवावर पडतात, क्षणभर मोत्यासारखे चमकतात, परंतु उन्हामध्ये विरघळून जातात. परंतु एखादा थेंब शिंपल्यामध्ये पडतो, त्याचा मोती होतो. माझ्या विचारांचा एखादा थेंब तुमच्या कानाच्या शिंपल्यामध्ये पडून मनामध्ये साठवून त्याप्रमाणे वागण्याचा जगण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तर ती पी.टी. उषा सांगत होतो मी. पी.टी. उषा सतत 2 वर्ष तिथं पदक राज्यामध्ये आली, तालुका जिल्हा राज्यामध्ये आली, भारतामध्ये पदक मिळालं. पण आंतरराष्ट्रीय पदक 9 सेकंदावरनं सतत 2 वर्ष हुकत होतं. दररोज प्रॅक्टिस करत होती. या गावापासून त्या गावापर्यंत 5 किलोमीटर 10 किलोमीटर जाऊन येऊन रोज पळायची, परंतु 9 सेकंद हुकत नव्हते. पण एका दिवशी काय झालं? एका दिवशी जशी त्या गावात गेली, त्या गावातून मागे जशी फिरली तशी त्या गावामध्ये कुत्र्यांची कळवण लागली होती. कुत्र्यांची भांडणं बघितली का कशी ओरडतात? कुत्र्यांची कळवण लागली होती. एक कुत्र तिच्या बाजूने पळालं, बाकीची कुत्र तिच्या दिशेने पळाली, त्या कुत्र्या मागे पळाली. तिला वाटलं ही कुत्री माझ्या मागे लागली आणि मग त्या कुत्र्याच्या भ्यानी ती उषा अशी चिंगाट पळाली, भोंगाट पळाली. 9 सेकंद सोडा 15 सेकंद सोडले आणि भारताला पहिलं आंतरराष्ट्रीय पदक मिळालं. का पळाली ती? जीवाच्या आकांताने पळाली. जसं तुम्ही मनापासून जीवाच्या आकांताने जर तुम्ही अभ्यास केला ना, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. एक तुम्ही नाव ऐकलं का? मीराबाई ऐकलं का? फक्त शांताबाईच ऐकलं. मीराबाई कोण होती? शांत मीराबाई. मग तिथे एक पद होतं, जरा माग म्हणाल का? मीराबाईचं एक भजन होतं बघा, जैसी लागी लगन. हे म्हणण्यामागचा एक हेतू आहे, याचा अर्थ तुम्ही डोक्यात घ्यायचा आहे. जैसी लागी लगन मेरा हो गए मगन, वो तो हरी 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 गुण गाने लगी. 1-2 पोरी नुसत्या गालात असल्या आणि 1-2 पोरी तोंडच उघडले. आता मी कुठं तुम्हाला मुन्नी बांधता म्हणायला सांगितले? सांगताना एखादं तरी डोक्यामध्ये तोंडामध्ये आलं, मनामध्ये कृष्ण अंतःकरणात घुसलं तर तुमचं मनामध्ये सकारात्मकरित्या ऊर्जा तयार होईल. देव तुमच्यामध्ये चांगलं काहीतरी घडवल. संतांच्या अभंग काय अर्थ होतो याचा? जैसी लागी लगन. जैसी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी गोडी निर्माण झाली होती, आवड निर्माण झाली होती. तशी आवड तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मेरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती. तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल आणि पाकिस्तानचा आतंकवादी येईल आणि म्हणाले भाड्या लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको नाहीतर गाली गोळ्या म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. पण काही शत्रू आहे तुमच्या आतमध्ये, आळस कंटाळा बेफिकिरी, त्यांना बाहेर काढा. आणि त्यापेक्षा भयंकर डेंजर महाविघातक तुमचे काही जानी दुश्मन आहेत. जानी दुश्मन म्हणजे जानी शब्दाचा अर्थ जीवापेक्षाही प्रिय, तुम्हाला फार आवडतात. अभ्यास गृहपाठ होमवर्क राहतो बाजूला आणि तुम्ही त्याच्या पुढं बसून टोळू बघत असता आणि म्हणता तुझ्यात जीव रंगला. अभ्यास राहिला बाजूला. अभ्यासाचा एक वेळ
8 ते 8:30 अभ्यासाचा एक वेळ तुम्ही त्या मालिकामध्ये काढता. अहो मुलांना मालिकामध्ये तेच येत असतं. मालिकामध्ये पहिले अगरबंब खलनायक दाखवायचे, यानं त्याची खोडी कशी करायची आणि तिनंही ती खोडी कशी करायची. 2 सुंदर स्त्रिया यांचा झगडा असतो. समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, टीव्हीचा टाइम. तुम्हाला वेळ असेल तर आई बाबाला काम करायला मदत करा, घरातलं काम शिका, शेतातलं काम करा, पण टीव्हीचा 90% टाइम कमी करा. कारण त्या टीव्ही मध्ये तुम्हाला एकच शिकवलं जाईल, माझ्या नवऱ्याची बायको. शिकायची का? टीव्ही नका बघू. त्याच मालिका असतात, तेच सगळं असतं. टीव्हीचा टाइम खेळासाठी करते करा. खेळाडूंना किती उशिरा मार्क कमी असते, काय बिघडत नाही. 40% ती 50% करण्यासाठी नक्की प्रयत्न करा, परंतु टीव्हीचा टाइम कमी करा. असं नाही. आदिवासी मी तुम्हाला तुमच्या डोक्यावर एक आदिवासी समाजातला 5वीतला मुलगा, 5वीत आहे तू, अभ्यासाचं 5वीत कोण कोणी हात करतात? 5वीत एवढेच आहे. बरं हात खाली करा. तुमच्या अभ्यासाचा लय कंटाळा कोणाला? लय कंटाळा अभ्यासाचा लय कंटाळा कोणीच नाही का? अरे मग तर तुम्ही लई मोठं होणार. एक वडारी समाजाचा मुलगा 5वी मध्ये गेला, शाळेत तिचा कंटाळा होता, शाळेत जात नव्हता, आईनं पाठवलं आणि पहिल्या दिवशी त्या शाळेमध्ये गेल्या वर्षाचे ड्रेस दिले होते. आदिवासी समाजाच्या वडारी समाजाच्या मुलाला ड्रेस दिला. ड्रेस दिल्याच्या नंतर मुलगा खुश झाला, कपडे फाटलेले होते आणि ड्रेस मिळाला. आणि पण ड्रेस मिळाला म्हटल्यावर तो मागच्या बाजूला बसला. ते मागं आहेत ना, मागं बसतं. मागं कोण बसतं? त्याला काहीतरी खोड्या करायच्या, टुकारपणा करायचा. ते मागं बसलं आणि मागचे खोडकर पोरगं ते आनंदात होतं, ड्रेस मिळाला, आता मला बरं झालं. परंतु मागलं पोरगं त्याच्याजवळ बोलवलं, अरे 5वीला काय ते स्कॉलरशिप काय असतं ना, हे अवघड असतं. आता त्याला आधी हवस, त्यांनी पाडला पाऊस. आणि अवघड म्हटल्यावर त्याच्या डोक्यामध्ये करंट आला. पहिले शाळेत येत नव्हतं, जे मागच्या मागं धोम पळाला, धोम टाकात त्याच्या आई 4 किलोमीटर शेतामध्ये कुठेतरी जंगलामध्ये खडी पडत होती. बाप दारू पिऊन पडलेला होता कुठेतरी. आई कष्ट करायची, आई खडी पडत होती. ते धोम टाकात पळालं आणि धापा टाकत आई जवळ जाऊन उभं राहिलं. आईनं पाहिलं शाळेतली कपडे, अरे का रे बाला, शाळा सुटली का काय? बाला म्हटला, आई शाळा नाही सुटली, पाठी फुटली. मला नाही शिकायची शाळा. आई लय अवघड म्हणतात, मला नाही शिकायची. अरे ती आई म्हणती, कशाला माझ्यासारखा आमच्यासारखा आयुष्यभर कामाला कष्ट करतो, शिकतात काहीतरी, शाळेत जा, पळ काहीतरी शिकून सोडून पळ. पोरगाने आईला पाठवायचा प्रयत्न केला, ते रडायला लागलं. आई नको ना आई, मला लय अवघड म्हणतात, मला नाही शिकायची शाळा. असं करतो नाही, तुझं ब्रासवर काम आहे ना, मी तुला 200-300 रुपयाचं काम होतं, मी थोडी खडी पडून राहील, तुला मदत होईल. मला नाही शिकायची आई शाळा, पोरग रडायला लागलं. आणि मग आई नागला जाणं म्हटली, मार मेल्या, तुझ्या नशिबातच नाही तू मर मेल्या. त्याच्या हातामध्ये हातोडा दिला. हातोडा हातात आल्यावर त्याला म्हटलं, आता सुटलो, अभ्यासाच्या काचातून सुटलो. मोठ्या खुशीमध्ये त्याला हातोडा घेतला. हातोडा घेऊन त्यानं बाजूचे मोठमोठे दगड सोडून लहान लहान जागावर ठोके मारायला लागला. ठोके मारता 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 5वीच्या विद्यार्थ्याला किती ताकद आहे, 15-20 मिनिटांमध्ये खामागून झाला. लहान लागली, खटाला करून पडली. आईला मला आई पाणी. आईनं अर्धी बाटली पाणी पिली होती, अर्धी बाटली त्याला दिली. पोरग घटा पाणी पिलं, थोडासा तवा खाला, परत ठोके मारायला लागला. ठोके मारता मारता 15-20 मिनिटांमध्ये परत खामागून झाला. कशाला करून पडली, डोळे पांढरे केले. आणि आईला मला आई पाणी. आई म्हणजे अरे आता कुठून पाणी देऊ, आता तुला अर्धी बाटली दिली, अर्धी आता इथं 3-4 किलोमीटर पुढे जंगल, घर नाही, पाणी नाही, वे नाही, आता कुठून पाणी देऊ. परंतु पोरग पाणी करायला लागलं. कोणा डोळे पांढरे केलं, डोळे पांढरे करून पाणी करत पोरग खाली कोसळलं. तेव्हा आईला वाटतं पोरग मस्त किंवा काय. आईनं आंबरडा फोडला. आई खाली बसली, खाली बसून पोरला मांडीवर घेतलं. मांडीवर घेऊन पोरग पाणी करत तोंड वाचत होतं. आईनं आंबरडा फोडला. पाणी करणाऱ्या त्या पोराच्या तोंडामध्ये आईच्या डोळ्यातले 5-10 अश्रू टपकले. आणि त्या अश्रूंना थोडासा ओलावा वाटला. त्या पोरानं रडायचं थांबलं. पण मला सांगा, अश्रूंना थोडी तहान लागणार आहे? आसवानं थोडी तहान लागणार नाही का? त्यानं थोडासा त्यानं तोंड मिटलं, थोडं रडायचा थांबला. परंतु तेवढ्यामध्ये तालुक्याच्या सत्य घटना सांगतोय. बालाजी मंजुळे, त्या वडारी समाजाच्या मुलाचं नाव, जेऊर त्याचं गाव, करमाळा तालुक्यातल्या तो मुलगा. त्याच वेळेला त्याने तोंड उघडलं, थोडासा रडायचा थांबला. तालुक्याच्या पंचायत समितीच्या व्हिडिओची गाडी आली, कर्कन ब्रेक दाबले, व्हिडिओ खाली उतरला आणि आपल्या आईवर फेकटला. हिरडी, काय अक्कल?
एवढ्या मोठ्या रट्ट्याला शाळेचे कपडे अंगावर घालून मांडीवर घेऊन बसली. तुला सांगितलं होतं ना आज तुझी खडी फोडून झाली पाहिजे, म्हणजे आपला बॅचअप करायचे परवा पाहणी होणार आहे. तुझी जर खडी फोडून झाली नाही तर तुला महिन्याचा पगार. एवढ्या मोठ्या रट्ट्याला. आणि जसा व्हिडिओ ओढवला तशी आई उठली तसं ते पोरग खडीवर पडलं, डोक्याला पोत पडली, रक्त यायला लागलं. पोरग आधीच रडत होतं, पोरानं भोकाड फोडलं, आईला आधी सांभाळला फोडला होता. आई मोठ्यानं रडायला लागली. त्या व्हिडिओला काही सुटत नव्हतं. व्हिडिओ कौस त्या पोरला कळतं का रे गाढवा मूर्खा, तुला काय अक्कल? शाळेचे कपडे घालून इकडे आमच्या कामाचा खोडबा करायला लागला. गधड्या मूर्खा नालायक बेशरम. मराठी हिंदी व्याकरणामध्ये जेवढ्या शिव्या त्या व्हिडिओला येत होत्या तेवढ्या शिव्या त्या पोराला हसडल्या. आणि आईला परत सांगितलं तुला परत वारणे, तुझं जर काम झालं नाही ना तुला पगार देणार नाही. जाता जाता परत पोराला गधड्या तुला काय अक्कल? शाळेचे कशाला शिकायचं सोडून आमच्या कामाचा खोडबा करायला. मी तुला शॉर्ट मध्ये सांगतो कारण तुला वेळ सोडायची तुझी परीक्षा आहे. आमच्या कोमाचा काम खोडबा करून शाळेचे कपडे घालून आमचा कामा गाळवा मूर्खा नालायक बेशरम 17 शिवाय देऊन तो व्हिडिओ पाठ कोरा झाला. आईने आंधी भोकाड पसरलं होतं, पोरगाने भोकाड पसरलं होतं. दोन्ही रडत होते. त्या व्हिडिओला सुटत नव्हतं. व्हिडिओच्या पोराला 17 शिवाय देऊन पाठ मोरा झाला. आई रडत होती, पोरगा रडत होता, दोघं रडत होते. आणि थोड्या वेळानं रडून दमल्यावर त्या मुलानं आपल्या आईच्या रडणारा टीव्हीवाला चेहरा पाहिला. टीव्हीवाला चेहरा पाहिला आणि ते मुलगा थांबलं आणि आईला म्हटलं थांब आई, रडू नको. त्याने खालून कपची उतरली, एक टोका दगडावर उचलला आणि एका बाजूच्या मोठ्या दगडावर एकच वाक्य लिहिलं, रडू नकोस, मी साहेब होणार, एकट्यापेक्षा मोठा साहेब होणार. त्याने तुला एवढं रडवलं, 17 शिवाय गेल्या, एकट्यापेक्षा मोठा साहेब होणार. आता म्हणून कपटी फेकाटून दिली आणि 90च्या स्पीडनं जाऊन शाळेमध्ये मागं बसायचं तर पुढे येऊन बसतो. आणि मग त्याला अभ्यासाची गोडी लागली, जैशी लागी लगन. अभ्यासाची गोडी लागली. ज्याला ट म्हणता ठ येत नव्हतं ते पोरग मन लावून ऐकायला लागलं, मन लावून शिकायला लागलं. 5वीला पास झालं, 7वीला पास झालं, 10वीला 50% पोहोचलं. आणि 10वी ते 12वी त्याच्यामध्ये ताकद आली होती. त्याच्यामध्ये चांगली ताकद आली होती. आणि मग ती आई त्याची 10:30 वाजता खडी फोडायला जायची. सकाळी 6 वाजता खडी फोडायला जायचं. 6 पर्यंत आई दिवसभर खडी फोडायची. एवढी खडी फोडायचं आणि खडी फोडून जे पैसे मिळाले ना त्याला, त्या पैशाची त्यानं पुस्तकं घेतली आणि 11वी 12वी पर्यंत. आणि पुढे कॉलेजला गेल्यावर 4 तास काम करायचा. जी 10वी 12वीला त्यांनी पुस्तकं घेतली तो दररोज वाचायला लागला. 2 तास दररोज नियमित दररोज 2 तास वाचायला लागला. आणि मग ग्रॅज्युएट झाला. तो वडारी समाजाचा मुलगा ग्रॅज्युएट झाला. आणि त्या मुलानं पहिल्याच कोणती पुस्तकं घेतली असतील त्यांनी जे काम करून पैसे मिळवले त्यांनी कोणती पुस्तकं घेतली? एक राज्याच्या आणि केंद्राच्या आयोगाची MPSC UPSC ची परीक्षा असते ती पुस्तकं घेतली. आणि त्यानं दोन्ही परीक्षा दिल्या. आणि तो वडारी समाजाचा काळा कुट्ट मुलगा पहिल्याच प्रयत्नामध्ये पहिल्याच वर्षी ग्रॅज्युएट झाल्यानंतर परीक्षा दिली आणि कलेक्टर झाला. मला सांगा, त्याला शाळेत जायचं नव्हतं तरी तो कलेक्टर कसं काय झाला? काय कारण? त्याच्या जिव्हारी लागली, त्याच्या जिद्द निर्माण झाले. आणि मग त्यानं आत्मविश्वासानं अभ्यास केला आणि तो मुलगा कलेक्टर झाला. त्याची पोस्टिंग सोलापूरला झाली. कालवाडी तालुक्याचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओला तो प्रमोशन मिळत तो नेमका सोलापूरला तिथं हजर झाला होता. ज्या दिवशी नवीन कलेक्टर येणार आहे असे 7-8 अधिकारी, CO, उपकार्यकारी अभियंता सगळे लाईन मध्ये उभे होते. आणि काळा कुट्ट जवान सफारी जर्किन घातलेला गेट मधून डावला येत होता. डावला आल्यावर त्यानं पाहिलं, जवळ आला. 7-8 अधिकारी उभे होते स्वागतासाठी. त्यानं त्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यावर नजर फिरवली आणि त्यातला एक अधिकारी त्या वडाऱ्याच्या मुलाला कलेक्टर झालेल्या ओळखीचा वाटला. कोणता अधिकारी होता तो? कोणता होता नाही माहिती? कोणता? ज्याने CO झालेला त्याला ओळखीचा वाटला. ज्याने 17 शिव्या दिल्या होत्या त्याच्यामध्ये परफेक्ट ओळखीचा वाटला. आणि ओळखीचा वाटल्यावर संत प्रमाणात त्या अधिकाऱ्याकडे तो जायला लागला. आता मला सांग बाळा, एवढ्या शिव्या दिल्या होत्या त्या अधिकाऱ्याचं त्यानं काय केलं पाहिजे? त्याच्या हाताखाली आलाय. काय केलं पाहिजे? नेमकं काय केलं पाहिजे? तुमच्या अंदाजाने काय केलं पाहिजे? काय अंदाज काढून टाकलं पाहिजे? नाही, काय केलं पाहिजे?
अहो संत पावलाने काढून नाही टाकलं, संत पावलानं त्या अधिकाऱ्याच्या जवळ गेला, दोन्ही हात जोडले, त्याच्या पायावर डोकं टेकवलं. अधिकारी मागे सरला. अहो साहेब तुमची पोस्ट माझ्यापेक्षा खूप मोठी आहे, माझी पोस्ट तुमच्यापेक्षा खूप लहान आहे, तुम्ही माझ्या पाया पडायचं नसतं. तो अधिकारी म्हणला, कुणाची पोस्ट मोठी कुणाची पोस्ट लहान हे कळण्याइतका मी कलेक्टर झालोय म्हणजे नक्की हुशार आहे. पण मी तुमच्या ह्याच्यासाठी पाया पडतो, पण मी तुमच्या ह्याच्यासाठी पाया पडतो. त्यावेळेला जर तुम्ही माझ्या एवढं विनवलं नसतं, मला 17 शिव्या दिल्या नसत्या, तर आज मी कुठेतरी माझ्या आई बरोबर जंगलामध्ये खडी फोडत असतो. मी कलेक्टर झालोय ते फक्त तुमच्यामुळं, म्हणून तुमच्या पाया पडतो. मला सांगा, तुम्हाला कलेक्टर व्हायचे कुणाला? तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा नाही, फक्त तुमच्यामध्ये जिद्द हवे, तुमच्यामध्ये फक्त जिद्द हवे. तुमच्या आईवडिलांची फार छोटी स्वप्न आहे. तुमच्या आईवडिलांना पुढं भगत सिंगासारखं तुम्हाला बलिदान द्यायचं पाठवायचं नाही, माझ्याप्रमाणे तुम्हाला खिंड मिळवायची नाही. तुमच्या आईवडिलांची फार छोटीशी स्वप्न आहे. काय स्वप्न आहे? तुझ्या मातेचं स्वप्न होतं स्वराज्य निर्माण करावं शिवरायानं. मग त्या मोगलाई पुन्हा मुमताजच्या स्मृतीसाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला एक बादशाह शहाजहान. पेशवाई पुन्हा मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेलाय बाजीराव. पण फक्त मराठी शहीद आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी, स्वराज्य निर्माण करण्यासाठी 307 किल्ले बांधून स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा तो म्हणजे छत्रपती शिवराय. मातेचं स्वप्न. मग तुमच्या आईवडिलांची काय एवढी मोठं स्वप्न नाही. तुमच्या आईवडिलांची फार छोटीशी स्वप्न आहेत. त्यांना फक्त एवढंच वाटतं, आमची बाळं चालत जातील, रोजच्या रोज अभ्यास करतील, गृहपाठ करतील, होमवर्क करतील, शिकतील, शिकून सवरून मोठी साहेब बनतील, काहीतरी बनतील आणि आमच्या म्हातारपणाची काठी बनतील, आमच्या घराण्याचं शाळेचं नाव काढतील. एवढी छोटीशी स्वप्न तुम्ही पूर्ण करा. बस एवढं सांगतो. तुम्ही खरंच भाग्यवान आहात. आमच्यापेक्षा तुमची परिस्थिती खूप चांगली आहे. आमच्या वेळेला आम्ही शाळेत जायचो 11वी पर्यंत. तुम्ही मागासवर्गीय समाजात आमची गरिबी होती. 11वी पर्यंत आमच्याकडे 11वी होती. आम्ही पेडी कॉमर्सला गेलो शिरूरला, तोपर्यंत आम्हाला फक्त एकच शर्ट आणि ते पण ढगळ आणि चड्डीला आमच्या मागून ठिकाण. अशी परिस्थिती होती. तुमची परिस्थिती गरीब आहे, काय घाबरायचं नाही. तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे. मी 5वी पासून भजनात बसतो. 5वी मध्ये असताना मी भजन शिकलो, पोथी वाचायला शिकलो आणि संस्कार संतांचे विचार माझ्यामध्ये आले. मला विश्वास आला त्याच्यामध्ये संतांचे शिवरायांचे विचार आहे, त्याच्यामध्ये नक्की तुमच्या गावामध्ये हरिपाठ सुरू झालाय ना. तुम्ही एक तास इकडे तिकडे भटकण्यापेक्षा रविवारी तिथं हजर व्हा. रविवारी संतांचे विचार मानव जातीला तरुण जाण्यासाठी हरिपाठामध्ये मी तुम्हाला जो मुलगा 2 अभंग पाठ करणार आहे ना, त्याला मी हरिपाठाची पुस्तकं देणार आहे. 2 अभंग कोणते? 38 नंबरला अभंग आहे, अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार म्हणजे कोणाचा म्हटलंय? पप्पा मम्मी गुड्डी नुड्डी चौघांचा म्हटलंय का? अवघाची संसार म्हणजे अख्ख्या विश्वाचा जगाचा संसार सुखाचा करेल आणि आनंद भरेल तुम्ही लोक, म्हणजे स्वर्ग मृत्यू पाहता सगळीला आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो, पण ते तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून तुमच्या गावामध्ये तुमच्या नशिबानं कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून जर रविवारी प्रोग्राम सुरू झाला ना, हरिपाठाला नक्की जा. 1 तास हरिपाठामध्ये नाचा आणि मग तुम्हाला कळेल. मी तुम्हाला शेवटी प्रश्न विचारल्यावर पुस्तकं देणार आहे. 2 पुस्तकं आहेत. मी तुम्हाला काय सांगत होतो आता? काय लक्ष आहे तुमचं? काय सांगत होतो? हरिपाठ. तर फक्त 2 अभंग पाठ करा. 38 नंबरचा अभंग अवघाची संसार आणि एक हरिपाठाच्या बाहेरचा अभंग आहे, सावता महाराजांचा अभंग आहे. सावता महाराजांचं गाव आहे पंढरपूर पासून 25 किलोमीटर सोलापूर रोड जवळ, परंतु ते कधी पंढरपूरला गेले नाहीत. या 2 अभंगाचा अर्थ डोक्यामध्ये घ्या. फक्त अवघाची संसार सुखाचा करीन, जगाचा नाही स्वतःचा करायचा आहे, एवढं कळलं तरी फार झालं. आणि सावता महाराजांचा अभंग आहे, कांदा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाळा विहीर दोरी, अवघी व्यापिनी पंढरी, सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी होईला गळा. सावता महाराजांच्या अभंगाचा अर्थ असा आहे, आपल्या वाटाला जे काम आले ना, कांदा मुळा भाजी, जे काम शेतामध्ये काम करायचंय आणि पिकवायचंय, तर तुमच्या वाट्याला काय काम आहे सध्या? काय काम आहे तुम्हाला? तुमचा काम आहे, तुमचा देव सध्या आहे. सावता महाराजांनी देव आपल्या कामात पाहिला, तसा तुमचा देव आहे सध्या अभ्यासामध्ये. मुलांनो, विद्या
विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे, आस्वादन आहे. जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या खेळामध्ये 100ची नोट असली, एखादी 2 फाकरी मारून बाजूला काढून घेऊ शकतो, पण तुमच्या डोक्यामध्ये एखादा अभंग, एखादी कविता, 29चा पाडा असला, जगातला कोणताही चोरटा हिरावून घेऊ शकत नाही. आणि मुलांना शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग. लोक मेल्या स्वर्गावर जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो. इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. म्हणून मुलांनो, शिक्षणाची संधी आयुष्यामध्ये एकदाच येते. भविष्यातून सुटलेला बाण त्याप्रमाणे परत माघारी फिरू शकत नाही. त्याप्रमाणे आयुष्यामध्ये शिक्षणाचा गेलेला एखादा तास, एखादा हप्ता, एखादा तास परत येऊ शकत नाही. म्हणून या वेळेला कोणतीही हायगे न करता जशी लागी लगन म्हणजे मन लावून अभ्यास करा. जीवाच्या आकांतानं त्या पेटीउषाप्रमाणे तुम्ही ग्रामीण भागाचे आहात, तुम्ही खेळाडू होऊ शकता. तुम्हाला माहिती एक नाव सचिन तेंडुलकर. किती टक्के मार्क होते? नॉन मॅट्रिक. मार्क कमी असते काय? फक्त तुम्ही ग्रामीण भागाचे आहेत, खेळाडू म्हणा. एक खेळाडूला 1 पदक मिळालं तर आयुष्यभर कष्ट केलं, कोट्यावधी रुपये मिळतात. तुम्ही कणखर आहात आणि तुम्ही बलदंड आहात. तुम्ही खेळाडू म्हणा, काही शिक्षक म्हणा, पण आयुष्यातून नक्की तुमच्यातला प्रत्येक जण काहीतरी बनू शकतो हा विश्वास देतो. आणि शेवटी मला सांगा, तुमची स्वप्न काय? स्वप्न पडतात तुम्हाला? स्वप्न पडतात का? स्वप्न पडतात तुम्हाला? कधी पडतात? मागल्या पोरांना स्वप्न पडतात का? नाही पडत. कोणाला स्वप्न? मला सांगा, स्वप्न पडलेली आठवतात का पूर्ण? रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवत नाही. आता तुम्हाला अर्धा मिनिट देतो, जरा ताट बसा आणि अर्ध्या मिनिटामध्ये स्वप्न बघा. डोळे सतावर उघडे ठेवून स्वप्न बघा, जागेपणी स्वप्न बघा, जिवंतपणे स्वप्न बघा. सगळे जिवंत आहेत ना? डोळे सतावर उघडे ठेवून स्वप्न बघा. मला कमीत कमी शिक्षक व्हायचंय, मला पंतप्रधान व्हायचंय, मला शेर्पा तेनसिंग प्रमाणे एव्हरेस्ट सर करायचंय, मला कल्पना चावला प्रमाणे अंतराळवीर व्हायचंय. आणि कमीत कमी मुलांनी एवढी स्वप्न बघा. मुलांनी राष्ट्रपती व्हायचं स्वप्न बघा. कमीत कमी एवढं स्वप्न बघा मुलांनो, मला पती व्हायचं. आणि पती होण्यासाठी तुम्हाला आता शिकून करिअर करावं लागेल, काहीतरी बनावं लागेल. आता टंगळ मंगळ करता आयुष्यातला एकही दिवस, एकही क्षण वायाला घालवता. अजून 10-15 वर्षानंतर तुमचा तो दुसरा तास येईल आणि त्या दुसरा तास यशस्वी व्हायचा असेल. दुसऱ्या तासाला 27 वर्षाचे झाल्यावर तुमचे आई वडील तुमच्यासाठी एखादी बाहुली शोधतील आणि बाहुलीला समोर उभे करतील. ब्राह्मण काका आमच्यासारखा पडदा धरेल आणि वारवळ दिली जाईल. शुभमंगल. सावधान, तुम्हाला तुमचं शुभ व्हायचं असेल मंगल, आत्ता सावधान करा. आता करिअर मधला, अभ्यासामधला, जीवनामधला एकही क्षण वाया घालू नका. त्या सशाच्या कासवाच्या गोष्टीप्रमाणे आता क्षणाचा चांगला अभ्यासासाठी, करिअरसाठी उपयोग करा. परंतु कोणत्याही मोबाईल, टीव्ही, डीजे, हेडफोन लावल्या बऱ्याच भानगडी आहेत, त्याच्या नादी न लागता तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देतो. तुम्ही स्वप्न बघितलं असेल, कुणी स्वप्न बघितलंय का? राष्ट्रपती व्हायचं बघितलंय का? मी असं ते का सांगितलं मोठमोठी स्वप्न बघा, युद्धार स्वप्न बघा. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्याच्याकडे काही नाही त्याने सायकलचं स्वप्न बघा. पायी चालणार सायकलचं, सायकलवाल्यानं मोटरसायकलवाल्यानं मोठ्या गाडीचं. मी असं सांगितलं स्वप्न बघा. एका पोरानं मागच्या पोरानं डायरेक्ट मोठं स्वप्न बघितलं. त्याच्याकडे काहीच नव्हतं, पायी येत होतं डोंगरातून. त्यानं बघितलं सायकल म्हणल्यावर पायने मारायला लागल, डायरेक्ट मोटरसायकल घेऊया. आणि मग ते 7-8 गॅरेज हिंडलं, जुन्या गाड्या शोधल्या, गाड्या चालू झाल्या नाहीत. आणि मग ते रात्र एवढं जमलं झोपलं आणि पहाटे ते गोदडीमध्ये लाथा मारायला लागलं. अति गोदडी फाडली. बाप म्हणला काय का लाथा मारतो, गोदडी फाडली. ते म्हणलं गाडी चालूच होत नाही तिथं माझ्या. स्वप्न बघा, मोठमोठी स्वप्न बघा, युगार स्वप्न बघा. कारण मंजिल उन्हीं को मिलती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. हौसले बुलंद ठेवा, स्वप्न मोठमोठी बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी एकच मार्ग आहे. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो, एक तर शिकून आणि दुसरं सवरून. सवरून म्हणजे सवरून सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, संतांचे विचार. आणि ते संतांचे विचार तुमच्या गावामध्ये त्याचा प्रसार चालू आहे. रविवारचा 1 तास ज्यांना जमल त्याने तिथं जा. तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही एवढा विश्वास देतो. आणि मला वाटलं वेळ संपलाय का?
वेळ संपत आलेला आहे. बस तुम्हाला एवढंच सांगतो, जीवनामध्ये असा इतकं आनंद कमी पडेल, जगा इतकं आयुष्य कमी पडेल, दौडा असे कम नशिबाचा फासा निघून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, परमेश्वराला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, भागत पडेल. बस जाता 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 सूर्याने प्रति प्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल? त्यावेळी चंद्रशरमला मोठमोठे तारे नरमले. एक पंक्ती समोर येऊन म्हणाली, प्रभू माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारखे एका ध्येयवादी पत्रकाराने ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारखे एका काजवाने ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेन, दाखवूनच सरेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2 पुस्तकं देणार आहेत माझा मित्र पत्रकार विठ्ठल वळसे पाटील यांचं क्रांतीभूमी पुस्तक आहे, आणि दुसरं पत्रकार म्हणून 5 अंक आहे. छत्रपती शिवरायांच्या मुलांची आणि सुनांची. मावळ मराठा मुलगातल्या तुम्ही मावळे आहात, तुम्हाला माहिती पाहिजे. या पटकन सांगा पुढे. याच्यासाठी टाळ्या वाजवा. या पुढे दोघी या पुढे. संभाजी महाराजांच्या बायकोचं नाव यशोबाई आणि राजाराम महाराजांच्या बायकोचं नाव ताराबाई. टाळ्या वाजवा. आता तुम्ही सांगा. एक पुस्तक घ्या. मुलांसाठी एक प्रश्न आहे. आता तुमच्या आवडीचा प्रश्न आहे बरं का. तुम्हाला फार आवडतो एक पिक्चर फेमस झाला होता. त्या पिक्चरचं नाव काय? गैरत का काय? हा, सायरस. हा, तर त्यातल्या हिरोची आणि त्याच्या दोन्ही मित्रांची नावं सांगायची. पटकन या. त्याला एक पुस्तक. पटकन पटकन या. 2 पुस्तकं आहेत, आणि पुस्तकं तुमचं नाव टाकून लायब्ररीमध्ये ठेवायची. त्याच्यात सगळे लेख आहेत प्रत्येक याचे. पटकन या, पटकन. वेळ संपलेला आहे, तुम्हाला टाइम होतोय. सोपा प्रश्न विचारला पोरांना, यांच्यापेक्षा सोपा प्रश्न आहे तुमच्या आवडीचा. हे पटकन या. येते कोणाला नाही येत का? बरं, एखादा अभंग कोणाचा पाठ आहे का? अभंगाची गोडी तुम्हाला कधी लागणार आहे? तुमच्या गावामध्ये जे सुरू झालंय हरिपाठ वगैरे, रविवारी त्या ठिकाणी जा. कोणाला येत नाही का? मुलीला येते का? मुलीला येत असेल द्या. एक पुस्तक नाही येत, हे नाही येत का? बरं, ते जाऊ द्या. ज्यांनी आपल्याला मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि ज्यांनी शिक्षणाचं महत्व सांगताना विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना सूत्र खचले, अवघे अनर्थ या अविद्येने झाले, त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्राचं नाव काय? यशवंत. ठीक आहे, चला त्या दोघांना 2 पुस्तकं द्या आणि यांच्या नावाने लायब्ररीत ठेवा, यांची नाव लिहून. गुडिया भंगाची. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज मिडगुले यांनी तुम्हाला खूप चांगल्या भाषेत, तुमच्या भाषेत खूप चांगल्या प्रकारचं प्रबोधन केलेलं आहे. आध्यात्मिक प्रबोधन केलेलं आहे, सामाजिक प्रबोधन केलेलं आहे. त्याच्यापासून आपल्याला निश्चितच चांगला सकारात्मक विचार आपल्यामध्ये येतील. त्यामुळं आपण विद्यालयाच्या वतीने हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज मिडगुले यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया.
आज सर्व आपल्या विद्यालयामध्ये अतिशय महत्वाचं आध्यात्मिक माहिती या ठिकाणी महाराजांनी दिलेली आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये आपण एक नवीला इंग्लिशला एक कविता आहे, व्हॉट इज सक्सेस. यश म्हणजे काय? व्हॉट इज सक्सेस? यू कॅन डू युअर वर्क, यू कॅन डू युअर स्टडी रेग्युलर, दॅट इज युअर सक्सेस. खरंच महाराज मला पण आवडलं, मुलांना तर आवडलं असेलच. फक्त बदल शिक्षण होऊ शकतो. बदल कोण करू शकतो? शिक्षणामुळे बदल होऊ शकतो. आता त्यांनी सांगितलं गरिबीतून एमपीएससी कसं झालं, युपीएससी कशी झाले, कलेक्टर कसं व्हायचं, काय व्हायचं. तर माझ्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, आता जे महाराजांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर आपण सुरुवात केली तर निश्चितच तुम्ही जीवनामध्ये सक्सेस व्हाल, यशस्वी व्हाल. या ठिकाणी महाराजांना तुम्ही अतिशय विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीनं, आमच्या सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या वतीनं, आंगगावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना अतिशय अप्रतिम की जेणेकरून त्यांच्यामध्ये बदल घडू शकतो सर असं व्याख्यान दिलं. त्याबद्दल मी त्या सर्वांचं, त्यांच्यासोबत असलेले भुजबळ असतील की आमच्या संस्थेचे अंकुशराव मारणे उपाध्यक्ष असतील किंवा खजिनदार अंकुर आठवडे असतील, त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज मिडवले यांनी जे काही आपल्या विद्यालयाला भेट देऊन आज आध्यात्मिक विचार सांगितले ते खरंच खूप छान होते. ऐकण्यातही इंटरेस्ट वाटला. काही डोक्याच्या वरनं गेलं नाही, तुमच्याही गेलं नसेल असं मला वाटतंय. तरी तुम्ही सर्व शांत बसून या ठिकाणी कार्यक्रम ऐकलात त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. आपले ज्यांनी शूटिंग काढली युट्यूबवर टाकण्यासाठी असे दत्तात्रेय भुजबळ साहेब यांनी शूटिंग काढली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. व ज्ञानेश्वर महाराज मिडवले यांनी जे आपल्या विद्यालयात येऊन आपले आध्यात्मिक विचार सांगितले त्यांचेही मी आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज मिडवले यांनी जे आपल्याला पारायण सांगितलं ते मला व तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडलं असेल हे मलाही वाटतं. मला तर खूप आवडलं. आणि दत्तात्रेय भुजबळ यांनी शूटिंग काढली आणि ते युट्यूबवर टाकणार आहेत. ते आपण युट्यूबवर पाहू. ते तुम्ही नक्कीच युट्यूबवर पहा आणि त्याच्यातून काहीतरी बोध घ्या. व्हेरी गुड. ताट बसा. बसा. हे तिसरी वेळ सांगायची. उद्गीर सरांनी तुम्हाला 2 वेळा सांगितलं ताट बसा. आज आपल्या विद्यालयाला सांगलीची भेट दिली आणि आध्यात्मिक विचार, आध्यात्मिक जगाची पाया घालली आणि शैक्षणिक बाबत त्यांनी जे अनमोल असं मार्गदर्शन केलं हे सगळ्यांच्या जीवनाला नक्कीच कलाटणी देणारं आहे. हे जे काही तुम्हाला त्यांनी एक तास जे आपलं लेक्चर दिलं हे नक्कीच तुम्ही जीवनात तुमच्या बदल घडवणारच आहे. फक्त तुम्ही ते लक्षात ठेवून केलं पाहिजे. तुम्ही ज्या भागात ज्या परिसरात जन्माला आला हे तुम्ही या भागात खूप नशिबान आहात. खूप म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जन्माला खूप मोठे भाग्यवान आहात. तुमचा जन्मच हा संघर्षात झालेला आहे. जन्माला येताना तुम्ही संघर्ष घेऊन आलात त्यामुळे तुम्ही आयुष्यात या संघर्षावर मात केली तुम्ही आयुष्यात खूप मोठे होणार आहात. हे नक्कीच तुम्हाला मी माझ्या इथल्या गावाच्या माझ्या जन्मावरून मी तुम्हाला सांगतो. आमच्या काळात एवढं काही नव्हतं. आमच्या काळात शिक्षकच उपलब्ध होत होते. इथं आता तुम्हाला व्याख्यान देणारे अनेक मार्गदर्शन करणारे तुम्हाला लोक उपलब्ध होत आहेत. तुम्हाला शिक्षक चांगल्या प्रकारे उपलब्ध होत आहेत. तुम्हाला शिक्षक चांगल्या दर्जाचे मिळत आहे. तुम्हाला शिक्षणासाठी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. तुम्हाला पुस्तकं असतील, वह्या असतील, जे काय पाहिजे त्या पालकांकडनं तुम्हाला उपलब्ध होते. शिक्षक संस्थेकडनं उपलब्ध होते. आपल्याला जे रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि इतर संस्थांच्या मदत करतात त्याच उद्देशाने करतात की ह्या भागाची मुलं ही शिकलीच पाहिजे. शिक्षण हे तुमच्या जीवनाचं खरं शिल्प घडवणार आहे. तुम्ही इथं काय चालतं, इथं काय हा तुम्हाला सगळ्या जीवनाला अनुभव देणार आहे. तुम्ही लहानपणापासून जे भोगत आलात, जे अनुभव घेत आलात, जे घरातलं जे वातावरण पाहतात, समाजाचं वातावरण पाहतात,
हे तुमच्या जीवनाला नक्कीच घडवणार आहे. त्या दृष्टीत माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी त्यावर तुम्हाला त्याची उदाहरणं दिलेली आहेत, ते सांगितलेले. तर यापुढे तुम्ही अभ्यासापासून अजिबात दूर जाता कामा नये. भीती हा तुमच्या मनात जो भीती हा प्रकार आहे, हा लहानपणीच तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी किंवा मित्रमंडळी किंवा इतर आपल्या समाजाने जो लादलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. भीतीपासून लांब. भीती हा शब्द मनात ठेवूच नका. परीक्षा देताना किंवा शाळेत देताना किंवा प्रश्न विचारताना भीती हा शब्द पहिला काढून टाका. आणि तुम्ही ज्या संघर्षात जे धडका येतात हे जीवनाच्या दृष्टीने तुम्हाला खूप महत्वाचं आहे. पुढे 10वीच्या नंतर तुम्ही जातात किंवा 11वी 12वी जातात, जो इथं जो घडतोय ग्रामीण भागात जो मुलगा घडतोय किंवा मुली घडतात त्या जीवनात 100% यशस्वी झालेले आहेत, होत आहेत. एक ग्रामीण भागातली मुलगी पुढे गेली, तिला कसं वागायचं कसं जागायचं हे ती लहानपणापासून शिकत आलेली. तेव्हा तुम्ही कुठल्या प्रकारची भीती बाळगू नका, कुठल्या प्रकारचा आळस करू नका, कुठल्या प्रकारची कुणाचं काय सांगतील ते ऐकू नका. फक्त इथून पुढे अभ्यासावर लक्ष द्या. आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. अभ्यास हे तुमच्या जीवनाचं शिल्प आहे. तुम्ही आयुष्यात मोठे होण्यासाठी एकच माध्यम आहे. हे सरांनी तुम्हाला वारंवार त्यांच्या भाषणात प्रवचनात सांगितलेले. एवढं मी माझे भाषण थांबवतो. इथं आल्याबद्दल दत्तात्रय भुजबळ दत्त महाराजांचे सेवक त्यांचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला जे मुरगुले सर्व उपलब्ध करून दिले त्यांचे मी शतशः ऋणी. मुरगुले सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांचे विद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं आणि सगळ्या विद्यार्थी वर्गाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.